नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यात मध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MHCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँकमध्ये भौतिकशास्त्र या विषयातील चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या धड्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे की प्रत्येकी 1 मार्काला विचारले जातात, त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनची उत्तरे आपण एक एक करून बघूया। तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे। पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन फार सोपा आहे। अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, तुम्हाला राईट हँड रूल माहित पाहिजे। अकॉर्डिंग टू राईट हँड रूल द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इफ the current is directed in anti-clockwise direction, if the current is directed in what anti-clockwise direction। तर इथे मी राईट हँड रूल दाखवलेला आहे। व्हॉट इज दिस राईट हँड रूल? दॅट if current is directed, current is flowing here in anti-clockwise direction, then the outstretched thumb it will point in the direction of what magnetic field। So you hold your right hand such that fingers are curled in anti-clockwise direction and observe that your outstretched thumb it will point perpendicular and in outward direction। That outstretched thumb will point perpendicular and in what outward direction whenever current is flowing in anti-clockwise direction। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तुम्ही तुमच्या राईट हँडला या पद्धतीने काय करायचं, यू जस्ट होल्ड युअर राईट हँड इन दिस मॅनर सच दॅट द फिंगर्स आर कर्ल्ड in what anti-clockwise direction and watch the outstretched thumb, it will definitely perpendicular and it is pointing in what outward direction। तर पहिल्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन काय असेल? बी। तर अकॉर्डिंग टू राईट हँड रूल the correct option for question number 1 is B। आता दुसरा प्रश्न बघूया आपण। काय दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? हे तुमच्या टेक्स्टबुक मधलीच आकृती आहे। तर दुसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं काय दिलेलं ते बघूया आपण। लेट अस रीड दॅट क्वेश्चन केअरफुली। सो इन युअर क्वेश्चन नंबर 2 एक कंडक्टर हॅज 3 सेगमेंट। हा पहिला सेगमेंट आहे स्ट्रेट लाईन, इथून इथपर्यंत पहिला सेगमेंट। दुसरा सेगमेंट म्हणजे हा सेमी सर्कल आणि तिसरा सेगमेंट हा, असे 3 सेगमेंट दिलेले आहे। एक कंडक्टर आहे 3 सेगमेंट, 2 स्ट्रेट्स ऑफ लेंथ L, 2 स्ट्रेट आहे। हा एक सेगमेंट, सेगमेंट नंबर 1, सेगमेंट नंबर 3, दोन्ही स्ट्रेट आहे। दोन्ही कसे स्ट्रेट, दोन्हीची लेंथ किती सांगितली त्यांनी L, दोन्हीची लेंथ किती L। अँड एक सेगमेंट कसा आहे, ए सेमी सर्क्युलर विथ रेडियस R, हा एक सेगमेंट आहे सेमी सर्क्युलर आणि याचा रेडियस किती दिलेला आहे R। नाउ इट कॅरीज ए करंट I। व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड B ॲट ए पॉइंट P? P या पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे आपल्याला।
P या पॉईंटवर काय काढायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. तर लक्ष द्या, इथं P या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर हा जो सेगमेंट नंबर 1 आहे आणि सेगमेंट नंबर 3 आहे, सेगमेंट नंबर 1 आणि सेगमेंट नंबर 3, तर मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी आपल्याला बायट अँड सेवर्ट लॉ याचा वापर करायचा आहे. तर अकॉर्डिंग टू बायट अँड सेवर्ट लॉ काय असते, बायट अँड सेवर्ट लॉ प्रमाणे मॅग्नेटिक फील्ड dB इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला, dB इज इक्वल टू म्यू 0, dB इज इक्वल टू व्हॉट, dB इक्वल टू म्यू 0 I dl साइन ऑफ थीटा, म्यू 0 अपॉन 4 पाय I dl साइन थीटा अपॉन r स्क्वेअर. According to Biot and Savart law, you can apply Biot and Savart law to all the 3 section. पहिल्या सेक्शन साठी इथं साइन थीटाची किंमत बघा, dB इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय I dl साइन 180 अपॉन r स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू म्यू 0 I dl साइन 0 डिग्री अपॉन r स्क्वेअर. तर हे कसं काय शक्य आहे हे बघा, इथं जर आपण पहिला सेक्शन बघितला तर करंट I आणि dl, I is pointing towards right while radius vector is pointing towards left. तर करंट राईट साईडला आहे, रेडियस वेक्टर लेफ्ट साईडला आहे, म्हणजे दोन्ही मधील अँगल किती असेल 180 डिग्री, दोन्ही मधील अँगल किती असेल 180 डिग्री. आणि सेक्शन नंबर 3 ला करंट इज फ्लोइंग टुवर्ड्स राईट अँड रेडियस वेक्टर इज ऑल्सो पॉइंटिंग टुवर्ड्स राईट. रेडियस वेक्टर अँड करंट बोथ आर पॉइंटिंग इन द सेम डायरेक्शन, म्हणजे थीटा इक्वल टू किती 0. तर पहिल्या सेक्शनला थीटा 180 डिग्री, कारण I अँड R दे आर अपोजिटली डायरेक्टेड. सेक्शन नंबर 3 ला करंट अँड रेडियस वेक्टर बोथ आर पॉइंटिंग इन सेम डायरेक्शन, म्हणजे थीटा इक्वल टू 0. तर सेक्शन 1 ला थीटा इक्वल टू 180 डिग्री आणि सेक्शन 3 ला थीटा इक्वल टू 0. साइन 180 ची किंमत 0, साइन 0 ची किंमत सुद्धा 0, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड dB at a point P, magnetic field at a point P due to section number 1 and section number 3, due to what, section number 1 and section number 3, magnetic field at point P is what, 0. आता काय उरलं आपल्याकडे, फक्त सेक्शन नंबर 2 एवढा उरलेला आहे. अकॉर्डिंग टू बायट अँड सेवर्ट लॉ, आणि हा सेक्शन नंबर 2 जो आहे तो सेमी सर्क्युलर इन शेप आहे, म्हणजेच अँगल थीटा इक्वल टू किती इथं पाय 180 डिग्री. तर इथं नॉट थीटा, तर सेक्शन 2 हा काय सेमी सर्क्युलर इन शेप. नाउ अप्लाय बायट अँड सेवर्ट लॉ, अप्लाय बायट अँड सेवर्ट लॉ टू दिस सेक्शन नंबर 2 which is a semicircle. Now look at that section number 2. Everywhere that current is flowing along the circular path. तर करंट आणि रेडियस वेक्टर हे दोन्ही एकमेकांना नेहमी कसे इथं परपेंडिक्युलर आहे. करंट इज ॲट राईट अँगल, करंट एलिमेंट असं असेल टेंजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ, आणि रेडियस वेक्टर इज व्हॉट, परपेंडिक्युलर टू द आर्क. मीन्स व्हॉट इज द अँगल बिटवीन करंट अँड दॅट ऑफ रेडियस वेक्टर, everywhere it is 90 degree, everywhere it is what, 90 degree. So according to Biot and Savart law, dB magnetic field at point B due to what, due to that semicircular path for which theta is equal to 90. So dB equal to mu 0 upon 4 pi I dl sin 90 divided by r square, आणि याला simplify केलं तर mu 0 I dl upon 4 pi r square, mu 0 I dl upon 4 pi r square, आणि mu 0 I dl upon 4 pi r square इथं जे dl आहे लेंथ एलिमेंट, ॲक्च्युअली जे लेंथ एलिमेंट dl जे आहे ते म्हणजेच काय असतं, त्या सेमी सर्क्युलर पाथची लेंथ. त्याला जर फाइंड आउट करायची असेल तर मेथड काय, टेकिंग इंटिग्रेशन, टेकिंग व्हॉट, टेकिंग इंटिग्रेशन. सो Biot and Savart, according to Biot and Savart law, magnetic induction at point P, it is mu 0 upon 4 pi I upon r square integration of dl limit 0 to pi r. What is the maximum length of that semicircular arc? So semicircular arc असा आहे. What is the length of that semicircular arc? Length of that semicircular arc it is pi into r. किती आहे त्याची लेंथ, pi into r, म्हणजे integration of dl whose limit is 0 to pi r. So now the final magnetic field at point at its center it becomes equal to mu 0 I upon 4 r, mu 0 I upon 4 r.
means magnetic field due to second loop. Here magnetic field due to first part is 0, magnetic field due to third part is 0. Why magnetic field due to first and third part is 0? Because they are parallel to the direction of flow of current, because they are parallel to the direction of flow of current. So the total magnetic field, now it becomes B1 plus B2 plus B3. Magnetic field due to first part is 0, magnetic field due to third part is 0, magnetic field due to that second part, which is a semicircle, it is mu 0 I upon 4 r. So the net magnetic field, it becomes mu 0 I upon 4 r. तर याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकता की डायरेक्शन ऑफ, आता हा झाला mu 0 I upon 4 r. It gives what? Magnitude of magnetic field, mu 0 I upon 4 r. And how is the direction? The direction of magnetic field, it is given again by right hand rule. And according to right hand rule, what you can say? According to right hand rule, that magnetic field B is coming out of magnetic field B, it is coming out of plane of figure. वर आकृती बघितली आपण, magnetic field B is coming out of what? Plane of a figure. पुन्हा बघून घ्या. See here, magnetic field, it is along the direction of what? Curled finger. Current is flowing, current is flowing towards right side. So how are the fingers curled? Fingers are curled perpendicular to plane and it is pointing in what? Outward direction. It is pointing in outward direction. तर सेकंड याचं उत्तर काय असेल? mu 0 I upon 4 r. mu 0 I upon 4 r म्हणजे C is the correct option. Now look at question number 3. काय question number 3? According to question number 3, a strong magnetic field is applied. A strong magnetic field is applied on a stationary electron. Electron stationary आहे म्हणजेच velocity of electron is equal to what? 0. A strong magnetic field is applied on stationary electron, then the electron will, we know that when electron is kept in magnetic field, then force acting on electron due to magnetic field, it is Q into V cross of B. Q into V cross of B, where V is the velocity of electron, as V itself is 0, it means force acting on electron due to magnetic field, that becomes equal to 0, and when force is 0, then that electron will remain stationary. तर लक्षात असू द्या की when a strong magnetic field is applied, on a stationary electron, then as force acting, as velocity of electron is 0, therefore force acting on electron due to magnetic field is equal to 0, and that's why electron remains what? Stationary. That's why electron remains stationary. Next question बघा, question number 4. काय चौथा प्रश्न? It is related to what? The forces or the force between बघा काय प्रश्न? The force between two parallel current carrying conductor is F. इथे हे दोन parallel current carrying conductor दाखवले मी. What is the force between two parallel current carrying conductor? Force between two parallel current carrying conductor, it is mu 0 I1 I2 divided by 2 pi r. Divided by what? 2 pi r. So the force between two parallel current carrying conductor is F. And if the current in each conductor is doubled, then the force between them becomes, तर इथे आकृतीमध्ये मी दाखवलेलं आहे, दोन कंडक्टर आहे, दोन्ही कंडक्टर एकमेकांना कसे पॅरलल आहे, and the force between them, it is F is equal to mu 0 upon 4 pi 2 I1 I2 upon r. mu 0 upon 4 pi 2 I1 I2 upon r. तर इथं या प्रश्नाच्या प्रमाणे जर दोन्ही करंटच्या किमती डबल केल्या, म्हणजे I1 च्या जागेवर 2 I1 आणि I2 च्या जागेवर 2 I2,
then the force between the two parallel conductor will becomes mu 0 upon 4 pi 2 times 2I1 into 2I2 upon R. आता हा mu 0 upon 4 pi हे 2 into 2 4 हे बाहेर घेतलं 4 आणि उरलं काय मग mu 0 upon 4 pi 2I1 I2 upon R which is the original force F. So it becomes 4 times F. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा दोन पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर मधील करंट दोन्ही कंडक्टर मधील करंट जर डबल केलं तर त्या दोन कंडक्टर मधील फोर्स हे 4 पटीने वाढतो 4 टाइम्स दी ओरिजिनल फोर्स म्हणजेच या प्रश्नाचं चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असेल 4F. काय असेल चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर 4F. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर MCQ नंबर 4. आता पाचवा प्रश्नाकडे वळूया आपण. काय पाचवा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. खालीलपैकी कोणता मॅग्नेटिक इंडक्शनचा युनिट किंवा एकक नाही. आपल्याला माहिती आहे गॉज इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन बिकॉज 1 गॉज इज इक्वल टू काय असतं 10 to the power 10 ची घात किती -4 वेबर पर मीटर स्क्वेअर. अगेन टेस्ला इज a unit of magnetic induction and 1 Tesla equal to 1 Weber per meter square. Oersted is also a unit of magnetic induction. पण इथं प्रश्न काय विचारलेला आहे लक्षपूर्वक बघा. which of the following is not a unit of magnetic induction. ओवरस्टेड हा युनिट आहे का नाही. गॉज इज युनिट 10 to the power -4. टेस्ला इज युनिट 1 Tesla equal to 1 Weber per meter square. Weber per meter square it is a unit of magnetic induction. So Tesla is not the unit of magnetic induction. तर प्रश्न क्रमांक 5 याचा करेक्ट ऑप्शन आहे ओवरस्टेड. काय ओवरस्टेड. सो ओवरस्टेड इज नॉट द युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. तर पाचव्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे मॅग्नेटिक इंडक्शन. काय आहे करेक्ट उत्तर मॅग्नेटिक इंडक्शन. प्रश्न क्रमांक 6 बघा. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 6. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट लूप इज इंडिपेंडेंट ऑफ. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M इज इक्वल टू NIA number of turns in a circular loop. I means current flowing through loop and A means cross sectional area of loop. So the magnetic dipole moment of current loop is independent of. It is independent of what? Magnetic field in which it is lying. Because it depends on current, it depends on area, it depends on number of turns. It depends on number of turn. तर इथे महत्त्वाचं इंडिपेंडेंट शब्द म्हणजे कशावर अवलंबून नाही. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट लूप इज इंडिपेंडेंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन विच इट इज लाइंग. सो फॉर क्वेश्चन नंबर 6 MCQ the correct option is D, that is magnetic field in which it is lying. Magnetic field in which it is lying. सातवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. फार सोपा आहे. काय सातवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा एक प्रॉब्लेम आहे. सिंपल प्रॉब्लेम्स आहे. A circular loop of radius 0.0157 meter carries a current of 2 ampere. The magnetic field at the center of the loop is. A circular coil carrying current will produces a magnetic field at its center. And what is that magnetic field at the center of circular coil carrying current? It is mu 0 I upon 2R. Mu 0 I upon 2R. mu 0 ची किंमत असते 4 pi into 10 to the power -7. करंट I ची किंमत आहे 2 डिवाइडेड बाय 2 इंटू रेडियस आपल्याला दिलेला आहे 1.57 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करताना 10 to the power -2 गुणाकार करावा लागेल. आणि हा कॅल्क्युलेशन जर आपण कॅल्क्युलेट केला तर फायनल आन्सर आपल्याला मिळतं 8 into 10 to the power -5 वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. तर बी हा जो आन्सर आहे B is the correct option. B is what? It is the correct option for multiple choice question number 7. आता आपण बघूया
व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन, जे की प्रत्येकी एका मार्काला विचारलं जातं. पहिला प्रश्न काय? द फर्स्ट क्वेश्चन इज, सी हियर, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज लॉरेंट्झ फोर्स? काय आहे? व्हॉट इज लॉरेंट्झ फोर्स? लॉरेंट्झ फोर्स म्हणजे काय? या लॉरेंट्झ फोर्ससाठी मी इथे एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये दोन वेक्टर दाखवले, एक आहे क्यू इंटू व्ही क्रॉस बी आणि दुसरा काय? क्यू इंटू ई. So when a charged particle moves through a region, when a charged particle moves through a region in which both electric and magnetic fields are present, म्हणजे एखाद्या चार्ज पार्टिकलला अशा रिजनमधून पाठवलं आपण की जिथं दोन एक तर इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरा काय असेल? मॅग्नेटिक फील्ड. दोन्ही फील्ड प्रेझेंट आहे. बोथ दी फील्ड्स आर प्रेझेंट. Then the net force experienced by that charged particle is sum of, कशाचा सम असेल? It is the sum of electrostatic force and magnetic force. Electrostatic force काय असतं? Q into vector E आणि magnetic force काय असतं? Q into vector V cross of vector B आणि या दोन्हीचा वेक्टर सम म्हणजेच लॉरेंट्झ फोर्स असतो. तर याच गोष्टीला इथं आकृतीद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो ॲरो आहे हा काय? फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरा जो ॲरो आहे हा काय? फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, दॅट इज क्यू इंटू ई. एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. दिस इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दिस इज व्हॉट? मॅग्नेटिक फोर्स. आणि या दोन्हीचा सम घेतला तर हा दोन्हीचा सम हा असा येतो. हा दोन्हीचा सम एफ, बिकॉज दिस आर द टू vectors. First one is electrostatic force, second one is magnetic force, and according to what? Parallelogram law of vector addition, their sum is given by what? The diagonal, and this sum of electrostatic force and magnetic force is Lorentz force. तर परीक्षेत एका वाक्यामध्ये लिहायचं की when charged particle moves through a region in which both electric and magnetic fields are present, then the net force experienced by that charged particle, it is actually the sum of electrostatic force and magnetic force. परीक्षेत हे उत्तर लिहिण्यामध्ये तुम्हाला जर अडचण येत असेल तर किमान तुम्ही हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहा. डेफिनेटली तुम्हाला अर्धा मार्क तर किमान मिळेल, पण बहुधा 1 मार्क सुद्धा तुम्हाला परीक्षक देईल. दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. दुसरा प्रश्न फार सोपा आहे. व्हॉट इज सोलोनाइड? सोलोनाइड ही सोलोनाइड काय आहे? व्हॉट इज सोलोनाइड? आपल्याला सोलोनाइड काय? इथे मी एक आकृती दाखवलेली आहे. ही सोलोनाइडची आकृती आहे. या आकृतीमधून काय सांगता येईल? सोलोनाइड इज ए लॉन्ग इन्सुलेटेड. सोलोनाइड इज व्हॉट? सोलोनाइड इज ए लॉन्ग insulated copper wire which is closely wound on a hollow cylindrical glass or plastic tube in the form of helix. हे जे टर्न आहे त्याचे, it is in the form of what? Helix. And here we are having a cylinder. So a solenoid is a long, solenoid काय आहे? एक long म्हणजे लांब insulated copper wire, लांब लचक insulated copper wire आहे. क्लोजली वाउंड म्हणजे त्याला वेटोळे दिलेले आहे ऑन कशावर? हॉलो सिलेंड्रिकल, हॉलो पोकळ सिलेंड्रिकल ग्लास और प्लास्टिक ट्यूब, एक तर काचेची ट्यूब किंवा प्लास्टिकच्या ट्यूबवर इन द फॉर्म ऑफ हेलिक्स लूजली कॉइल वाउंड केलेली आहे. सो ए सोलोनाइड इज ए लॉन्ग इन्सुलेटेड कॉपर वायर क्लोजली वाउंड ऑन ए हॉलो सिलेंड्रिकल ग्लास और प्लास्टिक ट्यूब इन द फॉर्म ऑफ ए हेलिक्स. सरळ सरळ एका मार्कासाठी एक व्याख्या अशी विचारलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. व्हॉट इज ए टोरॉइड? व्हॉट इज ए टोरॉइड? तर आता टोरॉइडची आकृती मी तुम्हाला इथं दाखवलंय. टोरॉइड, व्हॉट इज टोरॉइड असं जर प्रश्न आला ही आकृती टोरॉइडची आहे. आणि काय सांगता येईल? टोरॉइड इज बेसिकली ए सोलोनाइड ऑफ फायनाइट लेंथ विच इज बेंट इनटू हॉलो सिलेंड्रिकल ट्यूब. टोरॉइड इज व्हॉट? ए सोलोनाइड of finite length which is bent into hollow circular tube. Toroid is a solenoid of finite length bent into, कशात बेंट केलेलं ते? bent into hollow circular tube. चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न एक प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट, व्हॉट इज दॅट? क्वेश्चन नंबर 4. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ व्हॉट? मॅग्नेटिक फील्ड B at a distance of 2 centimeter
at a distance of 2 centimeter from a very long straight wire carrying a current of 5 ampere. करंट आय ची किंमत 5 एम्पियर आहे आणि डिस्टन्स किती दिलेला आहे 2 सेंटीमीटर. आपल्याला माहित आहे की जर हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल आणि पी हा पॉइंट त्याच्या आर एवढ्या डिस्टन्सवर असेल, इथं आर म्हणजे कॅपिटल आर किंवा स्मॉल आर असं घ्या, then magnetic field at a point at a distance r from a straight current carrying conductor, it is given by formula B is equal to mu 0 I upon 2 pi r. B equal to mu 0 I upon 2 pi r. Here I is the current flowing through conductor and r is the distance of that point. आता म्यू 0 ची जागेवर काय लिहिता येईल आपल्याला, म्यू 0 इक्वल टू 4.2 10 to the power -7. करंट आय ची किंमत आहे 5 एम्पियर डिवायडेड बाय 2 पाय आणि तो डिस्टन्स ऑफ पॉइंट किती आहे 2 सेंटीमीटर म्हणजे 2 × 10 to the power -2 मीटर. तर हे कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर किती येतं 5 × 10 to the power -5 टेस्ला. चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय, मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट पी विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम a conductor carrying current of 5 ampere, it is 5 × 10 to the power -5 टेस्ला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय आहे बघा लक्षपूर्वक. व्हॉट हॅपन्स टू द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल इफ वी डबल द रेडियस ऑफ कॉइल कीपिंग करंट अनचेंज. फार लक्षपूर्वक बघा की एक सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल त्याच्या सेंटरला जो मॅग्नेटिक फील्ड असतो त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणता बदल होईल जेव्हा आपण रेडियस डबल करूया, पण त्या कॉइलमधून फ्लो होणारा करंट हा काय ठेवायचा आपल्याला अनचेंज ठेवायचं. तर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल इट इज गिवन बाय फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल. मॅग्नेटिक फील्ड ॲट the center of circular current carrying coil, it is given by B is equal to mu 0 I upon 2r. mu 0 I upon 2r. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की इफ वी डबल दी रेडियस, काय डबल केलं आपण रेडियस, बट कीपिंग करंट अनचेंज. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आयच्या किमतीत बदल करायचा नाही, पण रेडियस हा काय करायचं डबल करायचा असेल. आय मध्ये बदल केलं नाही पण रेडियस जर आपण समजा डबल केलं, रेडियस डबल केलं म्हणजे डिनॉमिनेटर हा काय होईल 2 × 2r म्हणजे 4r. म्हणजे जो नवीन मॅग्नेटिक फील्ड येईल बी डॅश इज इक्वल टू इट इज हाफ ऑफ, इट इज व्हॉट हाफ ऑफ दी ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणून करेक्ट उत्तर काय येईल द न्यू मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल इट इज हाफ ऑफ दी ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे फक्त या एवढ्या भागालाच 1 मार्क आहे. किती मार्क आहे त्याला 1 मार्क आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 6 तो एक एक्झाम्पल आहे. काय ते प्रश्न क्रमांक 7 बघा. ए सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 0.0157 मीटर. सर्क्युलर लूपचा रेडियस दिलेला आहे म्हणजे इथं आर ची किंमत दिलेली आहे. कॅरीज ए करंट ऑफ 2 एम्पियर. करंट किती कॅरी करतो तो 2 एम्पियर. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप म्हणजे एका सर्क्युलर लूपचा रेडियस 0.0157 मीटर. त्या सर्क्युलर लूपमधून करंट 2 एम्पियर करंट फ्लो होत आहे आणि प्रश्न असं विचारलं की त्या कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल. आपल्याला माहित आहे की मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप त्याचा फॉर्म्युला काय, त्याचा फॉर्म्युला आहे B इक्वल टू म्यू 0 I अपॉन 2r. म्यू 0 ची किंमत 4.2 10⁻⁷. करंट किती फ्लो होत आहे 2 एम्पियर डिवायडेड बाय 2 इंटू रेडियस किती दिलेलं त्याने 0.0157 म्हणजे 1.57 इंटू 10⁻⁻². आणि हा जर कॅल्क्युलेशन आपण केला पूर्णपणे तर आपल्याला फायनल आन्सर किती येतं 8 × 10⁻⁵ आणि मॅग्नेटिक फील्ड याचा युनिट काय वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. धन्यवाद.